चला विचारा. सर आज की नाही संजय राऊतांनी टीका केलेली आहे कायद्याबद्दल साहेबांनी एकनाथ शिंदे यांची जी भेट झाली. मला वाटतं की संजय राऊत साहेब आणि पवार साहेबांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. आश्चर्य संजय राऊत कसे बोलले. इतर कोणाला माहीत नसेल पण संजय राऊतांना साहेबांची प्रकृती कशी आहे याची पूर्ण कल्पना आहे. सीमा भाग म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला बेळगाववरनं झालेला सीमावाद हा मिटवण्यासाठी म्हणून शरद पवार साहेब सीमा भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंत्रालय म्हणजे विधिमंडळात आले. विधिमंडळात आल्यानंतर ती बैठक संपल्यानंतर आपल्या आमदारांनी कुठे बसायचं एनसीपी शरद पवार गटाच्या पक्षाच्या तर कोणीतरी सहज सुचवलं ती सर्वात जवळ केबिन ती आहे तिथनं जिनेत म्हणाले चला जाऊया. स्वतःच्या सोयीसाठी आम्ही गेलो. त्यात कुठला राजकीय हेतू होता तर शून्य. आता त्यांची प्रकृती कशी आहे त्यांना एवढं चालणं जमेल का हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं. अर्थात ते बोलले त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही पण साधं गणित होतं. जिना जवळ होता केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं. जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. कोणी एकानी केलेलं नाही. तर मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना. दुसरीकडे त्यांनी असं म्हटलंय की आता त्यांना पोटदुखी झाली आहे का डोकेदुखी झाली आहे हे मला काय माहिती. त्यांनी असंही म्हटलंय की याच भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची विश्वासार्हता कुठेतरी नाही असं काय नाही. प्रत्येकाची विश्वासार्हता प्रत्येकाने टिकून ठेवायची असते. ती असल्या कृतीने भीतीने काय होत नसते. आता मला कोणाला वैयक्तिक टीका करायची नाही पण इथे येऊन कोण मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं का असं काही नसतं. प्रत्येकाचा एक वैयक्तिक राजकीय आणि ह्याच्यात आमचा 1% राजकीय अँगल नव्हता. एकनाथ शिंदे साहेब कॅबिनेटला बसले होते. त्यांना जेव्हा कळलं की शरद पवार साहेब माझ्या केबिनमध्ये आलेत महाराष्ट्राची संस्कृतीचा सन्मान करत ते स्वतः आले खाली. त्यांनी एक शाल शरद पवारांच्या अंगावर घातली नमस्कार केला आणि म्हणाले साहेब मी कॅबिनेटला जातो. साहेब म्हणाले नाही तुम्ही तुमच्या कामाला जा आणि आपले गप्पा मारत आम्ही एक 20-25 मिनिटं बसलो चहा वगैरे पेलो आणि बाहेर आलो. अनेक घटकांनी पथ्य पाहायला पाहिजे असं होतं त्यांचं म्हणणं. म्हणजे एकंदरीत केवळ एकनाथ शिंदे शरद पवारांची भेट आणि सातत्याने अहो भेट झाली नाही हो. मी आज इथनं जाहीरपणाने सांगतो राऊत साहेबांना राऊत साहेब 1 मिनिटही भेट झाली नाही. 1 मिनिटही शब्दांची लेनदेन झाली नाही. अजून काय म्हणजे काय सर एक वेगळा प्रश्न बेसिकली कायद्यामध्ये सुधारणा करत विधेयक सादर करण्यात आलेला आहे. असं असताना देखील अजूनही उपनगरात असेल नवी मुंबईमध्ये डान्सबार सुरू आहे. हे बा डान्स बार अश्लील नृत्य याच्यावरती माझे खूप आक्षेप होते. अश्लीलता ही डोळ्यात असते हो. अश्लीलता ही जगाच्या कुठल्याही डिक्शनरीत लिहिलेले नाही. अश्लीलता आणि वासना या दोन्ही डोळ्यात असतात मनात असतात. तर तुम्हाला काही अश्लील वाटेल मग तुम्ही तमाशा बंद करणार आहात का. अनेकांच्या म्हणजे तथाकथित इथला जो बौद्धिक वर्ग आहे त्यांना वाटतं तमाशा अश्लील आहे. आमच्यासारख्यांना तमाशा ही लोककला वाटते आणि ओपनली सांगतो मला तमाशा ही लोककला वाटते. आता त्या लोककलेला मारून टाकायची का. विठाबाई नारायणगावकर यांच्यावरती आपण चित्रपट काढतो डॉक्युमेंटरी काढतो. महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे काहीतरी आपलं मॉरल पोलिसिंग आणि मग पोलिसांनी मला हे काही मला तरी वैयक्तिक विचारतं मला अजिबात पटत नाही. हे मरीन ड्राईव्हवर बसणाऱ्या पोरापोरींना 12 वाजले की काठ्या मारायच्या. त्या बांद्रा बँडस्टँडला बसलेल्या पोरींना अहो 10 बायद्याच्या खोलीत राहणारे पोरं पोरी स्वतःचं मन मोकळं करायला जर तिथे 2 वाजेस्तोवर बसले तर तुमच्या माझ्या बापाचं जातं काय. द्या ना त्यांना संरक्षण नाही तर घरं मोठी करून द्या. अहो माणुसकीचा थोडा तर भाग बाळगा.
काय बालिशपणा 12 नंतर कुठल्याही पोरापोरींनी बसायचंच नाही. अरे काय तुम्हाला चांगली 5-5 बेडरूमचे तुमची घरं आहेत, त्या बिचारांचे 1 बेडरूमचं पण घर नाही. मुंबईतल्या अनेक असे कुटुंब आहेत ज्यांचं घर 10 बाय 10चं आहे, म्हणजे किचन, बेडरूम आणि हॉल सगळे एकत्र असतं. 5-5, 10-10 जण घरात राहतात. शेवटी तेही माणसं आहेत, त्यांनाही भावना आहेत. कमीत कमी घरात काय चालू आहे हे बोलण्यासाठी तरी ते चौपाटीवर येऊन बसतात. आता हे सगळं हे मॉरल पोलिसिंग करून आपण काहीतरी सामाजिक सुधारक म्हणून पुढे चाललो आहोत असं जर कोणाला वाटत असेल तरी मला माहित नाही इतरांचं काय मत आहे. माझं स्पष्ट मत आहे की हे करू नका. आवडत्या डिसिप्लिनचा जो प्रकल्प आहे त्याचं महाविकासाकडे याच्यात वन विभागाचीच चूक आहे. कोर्टात तुम्हालाच जायला पाहिजे होतं. ह्याच्यात पैसे कोणी घेतले, काय घेतले, कसे घेतले याच्याबद्दल मला काय माहित नाही. पण वन विभागाने केलेल्या मस्तीमुळे दुर्लक्ष केलं त्यांनी या केसमध्ये आणि ठाण्याला 2800 कोटी रुपयाला खड्ड्यात टाकलं. अर्थात 2800 कोटी रुपये, 2200 कोटी, 3000 कोटी आता महाराष्ट्राला काही वाटत नाही, महाराष्ट्राच्या जनतेलाही काही वाटत नाही. मी परत एकदा आठवण करून देतो की 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी बोफोर्सच्या खरेदीमध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला सांगितला आणि राजीव गांधींसारखा पंतप्रधान हा लोकसभेची निवडणूक हरले. भ्रष्टाचाराचा मुद्दा केला विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिसनी. 65 कोटी या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3 वर्षात कमीत कमी 20,000 कोटी रुपयाचे घोटाळे बाहेर आले. अगदी सुप्रीम कोर्टाने एक 3,000 कोटीचा घोटाळा पकडून दिला. आम्हाला आता त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमची टक्केवारी 56% वरती निघून गेली आहे. खुदा भला करे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात वारंवार आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे. रविकांत तुपकर यांनी देखील आज विधान भवनाच्या बाहेर आंदोलन केलं. काही जे काय आपल्याला काही पडले असं आहे की आम्हाला इतकी मेजॉरिटी मिळालेली आहे की आता तुम्ही आमच्यावर टीका जरी केली तर आम्ही बघून घेऊ असं नाही. म्हणजे मला कळतच नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो एक दुसऱ्याचा सन्मान करायला पाहिजे जी प्रथा आणि परंपरा महाराष्ट्राने बाळगली आहे ती गेली कुठे? अहो शरद पवारांवरती गोपीनाथ मुंडेंनी काहीही पुरावा नसताना टीका केली. ही टीका त्यांनी संध्याकाळी 7 वाजता केली. रात्री 4 वाजता पवार साहेबांनी बैठक बोलवली पोलिसांची आणि त्यांच्या घरासमोरची सिक्युरिटी ही तिप्पट केली. तेही करू शकत होते. हे सिक्युरिटी काढून टाका रे. इतक्या मोठ्या मनाची माणसं. अहो टीका होणार ना. तुम्ही सत्ताधारी आहात. टीका करणं विरोधकांचं काम आहे. त्यांना समजून सांगणं, ती टीका मोठ्या मनाने स्वीकारणं हे तुमचं काम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सांस्कृतिक अधोगती होते असं माझं मत आहे. कुणी टीका केली तर बदला घेण्याची प्रवृत्ती वाढते असं तुमचं म्हणणं आहे का? नाही एवढ्या वर्ष घेतला जात होता पण आता म्हणजे काय बोलायचं. शेतकरी कर्जमाफी अद्यापपर्यंत झालेली नाहीये. होणारही नाही. सोडून द्या ना तो विषय सोडून द्या. आता काय राहिलं. प्रकल्प त्याचा पेपर महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं होतं. आता उद्घाटन झाले मात्र त्याचा खर्च चंद्रयान-3 पेक्षा 12 पट जास्त. ठीक आहे आता खर्च काय. आता एक प्रोजेक्ट अनाऊन्स होतो 7,000चा आणि जातो 70,000वर. महाराष्ट्राच्या जनतेलाच भ्रष्टाचाराला ते राजमान्यता लोकमान्यता देत आहेत. तिथे माझ्यासारखा आमदार बोंबलून काय करू शकतो. आप चर्चा करते रहिए, उसको गर्म करिए, उस पर चाय रखिए, चाय रख के आप पी लीजिए. हमको उससे कोई लेना देना नहीं. रोहित पवार आप लफ्जों में बताया कि ना तो हमको किसी पार्टी से कुछ लेना देना नहीं है. हम अकेले ही है, अकेले ही रहेंगे और अकेले ही लड़ेंगे. अगर हमारी चर्चा चालू है तो आप चर्चा करते रहिए. हमको ना उसका गम ना पछतावा. पवार साहब से मुलाकात की गडकरी साहब ने और बताया नहीं पार्टी में अपने ना सुमित्रा पवार जी को बताया ना पार्थ पवार को बताया. अरे हमको क्या लेना देना है कौन किससे क्या मिलता है. आप मुझसे मिलते हो, बताते हो क्या पत्रकारों को कि आज जाके जितेंद्र से मिलके आया. आपकी मीटिंग हुई है, उस मीटिंग में क्या